स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। तिरंगा गौरव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते। शिवाजीनगर परिसरातून सुरू झालेली ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज उद्यानापर्यंत काढण्यात आली। यावेळी हजारो नागरिक, युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगा आमच्या मनात आणि जगण्यात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। तिरंग्याचा मान सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान कधीही झुकू देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तरुणांनी पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। तिरंगा हातात घेताना संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवण्याचा संदेशही त्यांनी दिलाय। पुणे ही विद्यानगरी आणि इनोव्हेशन नगरी असून युवा शक्तीच्या बळावर देश प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। क्रांतिकारकांच्या बलिदानाचं स्मरण करत सीमांवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांनी अभिवादन केलं। दरम्यान तिरंगा यात्रेत देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्राभिमानाचं वातावरण पाहायला मिळालं। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।